तुमचासुद्धा कम्प्युटर किंवा लॅपटॉप स्लो झाला असेल तर ही एक सेटिंग तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे। तर त्यासाठी सिंपल तुम्हाला विंडो की प्रेस करायचे आहे, त्याच्यानंतर सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करा, त्याच्यानंतर सिस्टीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला। सिस्टीम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सिंपल तुम्हाला पाहायचं आहे स्टोरेज, ठीक आहे। स्टोरेज पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये हा जो एक ऑप्शन आहे याला ऑन करायचं आहे। आता ऑन कशासाठी, तर बघा इथे काय लिहिलं आहे, वाचतोय मी, सिस्टीम सेन्स कॅन ऑटोमॅटिकली फ्री अप स्पेस बाय गेटिंग रीड ऑफ फाइल्स यू डोंट नीड लाईक टेम्पररी फाइल्स अँड कंटेंट इन युअर रिसायकल बिन। म्हणजे तुम्हाला काही गरज नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला टेम्पररी फाइल्स मॅन्युअली डिलीट करायची काही गरज नाही। ऑटोमॅटिकली विंडोज काय करणार, हा जर ऑप्शन ऑन ठेवणार आपण तर ऑटोमॅटिकली विंडोज डिलीट करत जाणार। टेम्पररी फाइल्स असतील किंवा रिसायकल बिनमधल्या काही फाइल्स असतील ते ऑटोमॅटिकली डिलीट करत जाणार। मॅन्युअली तुम्ही कसे करता मला माहिती आहे मित्रांनो, किंवा नसेल माहिती तर मी पण सांगून देतोय। मॅन्युअली काय करायचं, तुम्हाला विंडोज आर तुम्ही प्रेस करता, ठीक आहे, त्याच्यामध्ये पर्सेंटेज, ठीक आहे, पर्सेंटेज टेम्प, ठीक आहे, ही कमांड तुम्ही हे करता आणि त्याच्यानंतर मग इथून कंट्रोल ए बटन प्रेस करता आणि राईट क्लिक करून त्याला डिलीट करता। परंतु असं करायची काही गरज नाही, सेटिंगमधून हा एक ऑप्शन ऑन करून टाका, तुम्हाला दुसरं कोणतीच सेटिंग करायची गरज नाही। ऑटोमॅटिकली जो तुमचा डेटा बिनाफालतूचा डेटा आहे, म्हणजेच काय, जसं टेम्पररी फाइल्स झाल्या किंवा इतर काही रिसायकलमधला जो एक्स्ट्रा कंटेंट आहे तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाणार। तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर तुमची काही हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।